नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रमेश जाधव आपलं पुन्हा स्वागत करतो. आज आपण रुसो या विचारवंताबद्दल माहिती बघणार. रुसो हा फ्रेंच तत्वज्ञ, वृत्तीने धार्मिक असून तत्कालीन सामाजिक दुःख, छळ, जुलूम आणि अन्याय याविषयी त्याला जे अति दुःख होत असे ते त्याने आपल्या लिखाणातून व्यक्त केले. त्याच्या लिखाणाचा त्या काळात फार मोठा परिणाम फ्रेंच जनतेवर झाला. त्याने आपल्या लिखाणाद्वारे फ्रेंच समाजाची एवढी जागृती केली की फ्रेंच राज्यक्रांती हे त्याच्याच लिखाणाचे फळ होय असे समजले जाते. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने राज्यक्रांतीचा उद्गाता ठरतो. जिनेव्हा येथील एका घड्याळ दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात जन्माला आलेल्या रुसोने आपल्या जहाल व राजेशाही विरोधी लिखाणामुळे त्याने हद्दपारीची शिक्षा पत्करली. त्याला हद्दपारीची शिक्षा झाली जहाल आणि राजेशाही विरोधी लिखाणामुळे. आणि रुसो हा फ्रेंचची राजधानी पॅरिस येथे आला. पॅरिस येथे आला असता फ्रान्समध्ये सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात असलेल्या विषमतेमुळे त्याचे मन विषण्ण बनले. दैवी वरदान सिद्धांताच्या नावावर धर्मगुरूंनी सामान्य जनतेचा चालवलेला छळ रुसोच्या बंडखोर स्वभावास सहन होणे शक्य नव्हते. सभोवतालच्या परिस्थितीचे त्याने सूक्ष्म निरीक्षण केले आणि चिंतन मनन करून आपले नवे विचार, नवा दृष्टिकोन, थोडक्यात नवे विचार दृष्टिकोन मांडला. रुसोने लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी इमिली, व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो, इमिली हा शिक्षण शास्त्रावरील ग्रंथ व राजकीय तत्वज्ञान मांडणारा सामाजिक करार, इमली आणि सामाजिक करार. इमली या ग्रंथात रुसोने आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादन केलेली दिसते. इमली या ग्रंथामध्ये रुसोने कोणत्या ग्रंथामध्ये आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादन केले तर इमली या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेले दिसते. विद्यार्थ्यांना सभोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान मिळवून देणारे, विचारप्रवण करणारे आणि त्याचप्रमाणे स्वतःच्या शरीर प्रकृतीची जाणीव निर्माण करून देणारे शिक्षण खरे शिक्षण होय. अशा रीतीने रुसोने इमली या ग्रंथामध्ये शिक्षणाविषयी आपले विचार मांडले. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की रुसोने सामाजिक करार, सोशियल कॉन्ट्रॅक्ट हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. रुसोने सामाजिक करार हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यात त्याने प्रथम सरकारचा जन्म कसा झाला याची चर्चा केलेली आहे. सामाजिक करार या ग्रंथामध्ये प्रथम सरकारचा जन्म कसा झाला याची चर्चा केली. त्याच्या मते समाजातील लोकांनी आपापसात करार करून समाजाच्या धारणेसाठी सरकारची निर्मिती केली. बघा, आपापसात करार करून समाजाच्या धारणेसाठी सरकारची निर्मिती केली
आणि त्यामुळे सरकारने लोकांच्या कल्याणासाठी राबले पाहिजे, हे तत्व त्याने मान्य केले. सामाजिक करार या ग्रंथामध्ये त्याने सरकारने लोकांच्या कल्याणासाठी राबवले पाहिजे, हे तत्व त्याने मान्य केले. त्याचबरोबर जर सरकार लोककल्याण साधत नसेल किंवा जुलमी असेल तर ते नष्ट करण्याचा अधिकार जनतेला आहे. जुलमी अन्याय असेल तर ते नष्ट करण्याचा अधिकार जनतेला आहे. कारण समाजात जनता हीच सर्व सत्ताधीश आहे, असे त्याने प्रतिपादन केले. थोडक्यात सामाजिक करार या आपल्या ग्रंथात रुसोंनी लोकशाहीच्या नैतिक अधिष्ठानांची सांगोपांग चर्चा केली. लोकशाहीच्या सामाजिक करार या ग्रंथामध्ये लोकशाहीच्या नैतिक अधिष्ठानाची सांगोपांग चर्चा केली. त्यानंतर रुसोने सामाजिक इयेची कल्पना मांडली. समाजाच्या दृष्टीने कोणती गोष्ट योग्य किंवा अयोग्य ठरवण्यासाठी समाजातील सर्व लोकांच्या मतांची बेरीज करून त्याप्रमाणे निर्णय घेतला पाहिजे, असे प्रतिपादन केले. थोडक्यात जनतेचे सार्वभौमत्व व सामाजिक समता या दोन प्रमुख विचारांचा पुरस्कार रुसोने आपल्या ग्रंथामध्ये केला. आणि अशा रीतीने की सामाजिक इये प्रचाराला सरकारला योग्य आहे किंवा नाही, सामाजिक इयेमध्ये जे प्रचलित सरकार आहे, ते प्रचार झालंय, प्रचलित सरकार आहे ते योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार जनतेला आहे. आणि अशा रीतीने भ्रष्ट आणि जुलमी राजवट नष्ट करून नवीन कल्याणकारी राजवट स्थापन करण्याचा अधिकार प्रजेला आहे, असे प्रतिपादन केले. त्यामुळे फ्रेंच जनतेत प्रेरणा निर्माण झाली आणि त्याच्यातूनच फ्रेंच राज्यक्रांती निर्माण झाली. इथे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात मित्रांनो, की रुसो 1772 ते 1778 असा त्याचा कालखंड आहे. फ्रेंच जे क्रांतिकारक होते त्याच्यात महत्त्वाचे क्रांतिकारक, त्यांचा जन्म जिनेव्हा येथे झाला. त्यांनी ते जहालवादी विचारसरणीचे होते. त्यांना हद्दपारीची शिक्षा का झाली, तर त्यांनी जहाल आणि राजेशाही विरोधी लिखाण केल्यामुळे झाले. मग शिक्षा झाल्यानंतर ते कुठे आले? रुसो फ्रेंचची राजधानी पॅरिस येथे आले. आणि पॅरिस येथे आल्यानंतर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात असलेल्या विषमतेमुळे, सामाजिक विषमता मित्रांनो, की सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात असलेल्या विषमतेमुळे त्याचं मन विषण्ण बनलं आणि त्याच्यातूनच त्याने आपलं लिखाण केलं, त्याने सूक्ष्म अभ्यास केला. त्याने लिहिलेले आपण इमली आणि नंतर सामाजिक करार, सोशल करार या ग्रंथाची त्याने मांडणी केली. आणि त्यामध्ये त्याने की सामाजिक इयेची कल्पना मांडली. आणि सामाजिक इयेची कल्पना मांडल्यानंतर अशा रीतीने रुसोचं तत्वज्ञान हे फ्रेंच राज्यक्रांतीस कारणीभूत ठरलं. हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला? आपण नक्की हे करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया करा. धन्यवाद.